नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबा मंगळागौरीबद्दल विषय काढल्यामुळे कशी तयारी करायची सगळं नियोजन सांगत असतात. रजनी सगळं करणार असते. तेव्हा आबा रोहिणीला विचारतात, तुझ्याही सुनेची मंगळागौर करायची, मग ती कुठे आहे? तेव्हा ती म्हणते, आबा असेल ती तिच्या बेडरूममध्ये. मग ती अंजूला म्हणते, अंजू एक काम करतेस का, बेडरूममध्ये जा आणि नयनाला खाली बोलवलं आहे, महत्त्वाचं काम आहे, आबा बोलवत आहे, सांगू नये. मग ती निघणार असते तितक्यात आबा म्हणतात, नको तू नको जाऊ, तू काम करता आहेस ना. आणि मग ते रोहिणीला सांगतात, तुझी सून आहे तेव्हा जायचं तू आणि तिला बोलवून आणायचं. काय करते रूममध्ये तिची खबर तुला घ्यायला हवी, तिची दोन जीवाशी आहे म्हटल्यावर काळजी घ्यायला तूच हवी की नाही, तू सासू आहेस तिची, जा तूच घेऊन ये असं म्हणतच असते. तितक्यातच तिथे नयना येते आणि नयना म्हणते, माझाच विषय चालला आहे बहुतेक. आणि तिथे नयना आल्यानंतर लगेच बोलू लागते की माझ्याविषयी काय बोलताय तुम्ही सगळेजण. मग सगळेजण तिथे बसलेले असतात. ते सांगतात की मंगळागौर करायची आहे. पण रजनी लगेच म्हणते, अगं तू दोन जीवाशी आहे तर तुझी मंगळागौर आपल्याला करता येणार नाही आणि दोन जीवाशी असल्यामुळे तुला मंगळागौरही पुजता येणार नाही. तेव्हा तुझी मंगळागौर पुढच्या वर्षी करूया आणि यावर्षी तू बघून घे कलाच्या मागे उभी राहून की कशी मंगळागौर करायची, पूजायची. आणि लगेचच रोहिणी म्हणते, बस तू इथे. मग रोहिणी तिला बसायला सांगते आणि नयनाला फार वाईट वाटत असतं की दरवेळेला कलाचंच कौतुक होत असतं आणि प्रत्येकजण नयनाला सांगत असतात की कला किती हुशार आहे, कशी आहे, तिची सगळी जी काही कामं आहे ती तू बघ आणि तशीच तू पुढे कर असं सांगत असतात. आबाही कलाचंच कौतुक करतात आणि म्हणतात, कलाने ह्या वर्षी जशी पूजा केली तशी पुढच्या वर्षी तू कर, लक्षात ठेवायची हा कशी पूजा करायची. तेव्हाही तिला वाईट वाटतं की आबांना तर तिचं फारच कौतुक आहे. आबा सरोजला सांगतात की तू मोठी सून आहे तेव्हा सगळ्यांना आमंत्रण तू द्यायचं आणि कलाच्या आणि नयनाच्या घरच्या आईलाही फोन करून तूच सांगायचं. तेव्हा ती म्हणते, मला ह्या मुलींमध्येच इंटरेस्ट नाही आणि त्यांच्या मंगळागौरमध्ये मला काय इंटरेस्ट राहणार, तेव्हा मला ह्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारे सहभाग घ्यायला लावू नका आणि मी काही काम करणार नाही, कोणाला आमंत्रणे देणार नाही, माझ्याकडनं कसलीच अपेक्षा तुम्ही कोणीही ठेवायची नाही आणि मी कुठल्याही प्रकारचा सहभाग ह्यांमध्ये नोंदवणार नाही, कारण मला ही मंगळागौरही मान्य नाही, ह्या सुनाही मान्य नाही असं म्हणत मला महत्त्वाची भरपूर कामं आहे ती निघून जाते. आणि ते निघून गेलेले आबा पाहतात. आबांना वाईट वाटू नये म्हणून रजनी म्हणते, आबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करते सगळ्यांना फोन, सगळं काम मी करते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. खऱ्यांच्या घरीही फोन करून सांगते. इकडे मात्र सोहमला आनंद वाटतो की काजल चांगला ड्रेस घालून तरी येईल, नेहमीच जीन्समध्येच असते असं म्हणत तो मनातले मनात बोलू लागतो. आणि इकडे काजलच्या घरी काजल तिच्या आईला सांगत असते की खूप दिवसांनी खारी खाल्ली, मला खूप छान वाटत आहे, माझी खूप आवडीची आहे, किती भारी वाटते खारी खाऊन. मग तिची आई म्हणते, बरं बाई खा ना, तू गप तोंड करून किती बडबड बडबड करशील, आता बाबांना मी सांगणारच आहे, महिन्यातून ना 30 रुपये खारीच्या पॅकेटसाठी ठेवास, म्हणजे एक दिवस तू महिन्यातून खारी खाऊ शकशील. त्याच वेळेला तिला फोन येतो. कलाच्या घरून फोन म्हटल्यावर ती टेन्शनमध्ये पाहते आणि फोन हळूचपणे उचलते. आता काय संकट येणार म्हणून तिला भीती वाटत असते फोन उचलल्यानंतर. पण समोरून रजनी मॅडम तिला म्हणतात, कशा आहात तुम्ही? तेव्हा रजनी मॅडमचा आवाज ऐकून तिच्या जीवात जीव येतो. अहो तुम्ही कसं काय फोन केला, काय काम काढलं आज माझ्याकडे, असं म्हणून संगीता तिच्याशी बोलू लागली. आणि काजल बघत असते की रजनी मॅडमचा फोन, आता काय काम आहे, नक्कीच काहीतरी घडलं असेल बहुतेक. पण आई तर गोड आवाजात बोलते, म्हणजे काही टेन्शनचं काम नसेल. संगीता फोनवर बोलत असते, आज माझी आठवण कशी काढलीत तुम्ही? तेव्हा ती सांगू लागते, आम्ही ना कलाची मंगळागौर करायचं ठरवले, नयनाला दिवस आहे त्याच्यामुळे तिची मंगळागौर आपण पुढच्या वर्षी करूया, त्याच्यासाठी आमंत्रण देण्यासाठी तुम्हाला फोन केला, तुम्ही नक्की यायचं हां असं म्हणून आग्रहाचं आमंत्रण रजनी मॅडम कलाच्या आईला देऊ लागते. आणि कलाची आई म्हणते, माझाही कालच विषय झाला होता, यांच्याशी मी बोलत होते की लवकरच आता मंगळागौरचा कार्यक्रम मुलींचा करावा लागेल, त्याची तयारीही करावी लागेल, हां मी नक्की येईल असं म्हणत ती त्यांना आश्वासन देते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्या आनंदाने काजल लगेच तिच्या तोंडात घास भरवू लागते आणि म्हणते, काय झालं सांग ना, नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असेल. तेव्हा संगीता सांगू लागते, अगं मंगळागौर करायची ठरवली त्यांनी, कलाची मंगळागौर म्हटल्यावरती तिथे काहीतरी न्यावं तर लागेल, मला खूप टेन्शन आलं आहे. तितक्या तिथे दिनकर येतो आणि दिनकर विचारतो, काय झालं आहे? तेव्हा तोही विचारल्यानंतर ती सांगते, मुलींची मंगळागौर काढली आहे, आता मंगळागौरीसाठी तिथे काहीतरी न्यावं तर लागेल, पण काय करावं मला काही सुचेना. आणि दिनकरही म्हणतो, आपल्याकडे पैसेही नाही, कशी करायची मंगळागौर मुलींची. त्यांना टेन्शन येतं. ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करते आणि देवाला म्हणते,
देवा काहीतरी कर रे, फक्त मुलींच्या घरी तिचं नाक नको कापायला. आपल्याला तिच्या घरी चांदीचं नाणं आणि एक छोटीशी चांदीची वाटी तरी न्यावंच लागेल. त्याच्यासाठी कष्ट तर करावं लागेल, काहीतरी करून पैसे जमवावेच लागतील. पण दिनकरला टेन्शन येतं, तो काहीही बोलत नाही. काजल मात्र म्हणते ह्या सगळ्या रूढी परंपरा आपल्या कलाताईला अजिबात आवडणार नाही. तिच्यासाठी तुम्ही पैसे आणून चांदीची नाणं आणि वाटी खरेदी करणार, हेही तिला पटणार नाही. पण संगीता तिला सांगते तुला काहीच कळत नाही अगं, मुलीच्या घरी जर असं काही केलं नाही तर मुलीला आयुष्यभर टोमणी खावं लागतात. माझ्या मुलींना त्यांच्या सासरी अजिबात टोमणं खावं लागू नये म्हणून मी स्वतः कष्ट करेल, प्रयत्न करेल आणि चांदीचं छोटंसं नाणं का होईना, वाटी का होईना द्यावीच लागेल. नाहीतर आपल्या कलाला आयुष्यभर टोमणं मारतील तिकडचे लोक, तुझ्या आईने वडिलांनी मंगळागौरीसाठी काहीच मानपान केलं नाही म्हणून. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल कला डिझाईन बनवत असते आणि तिला सारखं पटपट डिझाईन कर म्हणून अद्वैत चिडवत असतो आणि ती म्हणत असते अद्वैतला, इथे मला अगोदरच टेन्शन आलं आहे, त्याच्यात तू आणखी मला घाबरवत आहेस. तेव्हा तो म्हणतो घाबरवण्यासारखं काय आहे, प्रेझेंटेशन तर द्यायचं आहे, तू पटपट डिझाईन तर बनव. ती म्हणते अरे मी डिझाईन तर बनवत आहे, तू काय एवढी घाई करतोय, माझी गडबड होऊन जाते, मला इथं प्रेझेंटेशन आयुष्यात पहिल्यांदा करायचं आहे, त्याचंच टेन्शन आलेलं आहे. तेव्हा दोघांमध्ये तिथे वाद चालू असतो आणि त्या वादाचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आता आगाऊपणा करू नको. तेव्हा ती म्हणते तूच तर मला आगाऊ म्हणत असतो म्हणून मी आगाऊपणा करत असते. इथे प्रेझेंटेशनची मी तयारी करते, डिझाईन बनवायच्या थोड्याशा बाकी आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि तू मला या लवकर कर म्हणून टेन्शन देत आहे. आधीच मी आयुष्यात कधी असं प्रेझेंटेशन दिलेलं नाही आणि ते द्यायचे म्हटल्यानंतर मला किती टेन्शन आले तुला काय माहिती रे. तेव्हा तो म्हणतो हे तर माझं रोजचंच काम आहे, त्यामुळे टेन्शनसारखं काय आहे ते म्हणते मग तूच कर हे सगळं, घे हे सगळं आणि जा तूच प्रेझेंटेशन करून ये बरं, असं म्हणत कला त्याच्यावर चिडत असते आणि दोघांमध्ये तिथे वाद चालू होतो. तेव्हा तो म्हणतो मला तर रोजचीच प्रॅक्टिस आहे, मी काय असं करून टाकेल, पण तुला फार वेळ लागतो. एक तर ही मंगळागौरीचं आता आवराआवरी, त्याच्यामध्ये तू डिझाईन बनवणार नाही, प्रेझेंटेशन देणार नाही, मला माहितीच होतं. या मंगळागौरीचंच मला टेन्शन आलं आहे, तुझ्यासोबत तिथे बसणं उठणं. तेव्हा ती म्हणते मलाही टेन्शन आलं आहे, मग मी काय करू, तू ना विषय भरकवटत आहे असे म्हणून कला त्याच्यावर चिडवत असते. आता आपला विषय काय होता ऑफिसचा, तू का बरं मध्येच मंगळागौर काढली, तू आबांना सांगायचं ना मला मंगळागौर करायची नाही, मी हिच्यासोबत पूजेला बसणार नाही. तेव्हा कलाला तोच म्हणतो तू सांगायचं होतंस. तेव्हा कला म्हणते मला वाटलं बायकांचा कार्यक्रम आहे, मी पूजून घेईल, मला काय माहिती तुमच्या घरी परंपरा आहे की नवरा बायको दोघांनी मिळून पूजायचे असते, नाही तर मी तिथेच नाही म्हटले असते. आणि दरवेळेला मीच नाही म्हणायचं ना आबांना नाही सांगायचं, कोणी सांगितलं, तूही सांगू शकतो ना. तेव्हा तो म्हणतो हां म्हणजे आबांच्या नजरेत मी वाईट ठरावं म्हणून ना. तेव्हा ती म्हणते हे बघ मला वाद घालायचाच नाही. ती तिची बॅग भरते, ऑफिसला चल आता उशीर होत आहे असं म्हणत ती निघायला लागते आणि पुढे निघून जाते. इकडे अद्वैतही स्वतःची बॅग वगैरे घेतो, तयारी करतो आणि तिच्या मागोमाग येतच असतो. कला आबांना सांगते आबा आम्ही ऑफिसला जात आहे हां असं सांगून निघणार. तितक्यात तिथे अद्वैतही येतो, लवकर चल खूप उशीर झाला आहे, अगोदरच अशी बडबड करू लागतो. आणि रजनी मॅडम म्हणते काही घाई करू नका, हळूहळू जा आणि तुमचं प्रेझेंटेशन छानच होईल मला माहिती आहे असं म्हणत त्यांना बेस्ट ऑफ लकही करते. आणि लगेचच इकडे नैना टॉन्ट मारू लागते, अरे वा आता ही चांगली संधी मिळाली आहे बायकोला नवऱ्याच्या मागे पर्स उचलायची आणि ऑफिसला जायचं. आता ऑफिसला जायला लागली म्हणजे घरातल्या कामांकडे दुर्लक्ष, घरात काय आता बाईचं मन लागणार नाही, ऑफिसला गेल्यावर मोठी मॅडम होणार आता असं म्हणत रजनी मॅडम म्हणते याच्या अगोदरही घरातली कामं मीच करायची ना, आत्ताही मीच करेल, त्यात काय एवढं, अंजूच्या मदतीने पहिले मी घर सांभाळायचीच ना असं म्हणत ती परिस्थिती सावरत असते. तेव्हा रोहिणीला मस्त वाटतं की ह्या दोघींमध्ये छान भांडणं होतं आहे, मला पहिलेच का नाही आठवलं की ह्या नयनाच्या मदतीने आपण कलाला मात करू शकतो, एकटीच मी प्रयत्न करत होते. तेव्हा ती नयनाचा वापर करून आपण कलाला ह्या सगळ्यामध्ये मात करायला घेऊ शकतो असा विचार करू लागते. नयना बोलल्यामुळे कलाला वाईट वाटत असतं की खरंच आपण चुकतोय का ऑफिसला जाऊन. तेव्हा आबाही पाहत असतात नयना जे कणखरपणे बोलत असते आणि नयनाचं बोलण्यावरती आता आबा म्हणतात खरंच मलाही ह्या गोष्टीबद्दल आता विचार करायला हवा. आणि ती टॉन्ट मारत असते तुम्हाला आयुष्यभर आता हेच कामं करावं लागणार घरातली, कारण तुमच्या सुना ऑफिसला जाणार आणि तुम्ही राब घरामध्ये राबणार. तेव्हा ती म्हणते मला सवय आहे, मी राबू शकते, तेव्हा तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत नयनाचं तोंड रजनी बंद करू लागते. तेव्हा मात्र आबान तिच्या बाजूने बोलू लागतात, खरं तर नयना जे काय बोलते ते खरं बोलते, ह्या सगळ्या प्रकारात तू एकटी पडशील रजनी घरामध्ये आणि तुला मदतीला एक सून तर घरामध्ये हवीच की नाही. आता एक काम कर, उद्यापासून
उद्या नाही, आजचपासून तू एक काम कर की ह्या नयनाला तुझ्या हाताशी घे, तिला सगळे कामं शिकव, मग तुम्ही दोघीजणी मिळून किचनचं काम सांभाळा. आता तिचाच खेळ तिच्या काळात आल्यामुळे ती लगेचच आबांना म्हणते, नाही आबा मी कसं करू शकते, मला काहीच करता येत नाही त्याच्यातलं, मी नाही करणार भाऊ किचनमध्ये कामं. तेव्हा रजनी तिला म्हणते, हे बघ मी तुला सगळी कामं शिकवेल, हळूहळू शिकवेल, तुला तिला अशीच तुला कामं देत जाईन, आपण दोघी मिळून किचनमधले कामं करू, जास्त अवघड कामं तुला देणारच नाही, हळूहळू तुला ट्रेनिंग देईल. आणि आबाई त्यावेळेला म्हणत्या, पूर्वीचे लोक दिवस असतानाही रांधायची आणि काय काय कामं करायची, वरवंटा पाट्यावरती वाटण करायची. आता तर मिक्सर वगैरे अशी मोठी मोठी गॅजेट आपल्याकडे आले आहे, त्यामुळे किचनमध्ये काम करणं एवढं काय अवघड नाही. नाही ना, तू करू शकशील, तू ना आजपासूनच रजनीला मदत करायला सुरुवात कर बरं. आता ती लगेचच म्हणते, नाही नाही माझ्याकडनं होणारच नाही, मला ना आता मळमळच व्हायला लागली, असं नाटक करत ती लगेच तिथून उठते आणि तिच्या रूममध्ये पळ काढते. आता तर आज तर काहीच करू शकणार नाही मी, असं म्हणत तिथून पळते. तिला सगळेजण हसू लागतात आणि आपापल्या कामांना निघून जातात. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की कलाच्या मंगळागौरीसाठी इकडे तिचे आईवडील राब कष्ट करताय. ते एका ठिकाणी गोडाऊनमध्ये धान्याची पोती उचलण्याची कामं करताय. नवऱ्याला जोडी म्हणून तिथे संगीताही तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पोती उचलू लागते. तिचा नवरा तिला सांगू लागतो की नको करू, मी करते, पण ती म्हणते नाही मी आहे ना, तुम्हाला मदत करते. मग थोड्या वेळाने तिला दम लागतो, ती बसते, तिच्या नवऱ्याला सांगते माझ्यासाठी पाणी आणता का. मग तो त्याच्यावर पाठीवरचं गाठोडं ठेवतो आणि तिच्यासाठी बाटली आणून तिला पाणी प्यायला देतो आणि ती पाणी पिते. तिला दम टाक म्हणतो तो, आणि किती दमलीस तू, तुझा चेहरा बघ, तुला सवय नाही ह्या गोष्टींची, मी करतो ना, तू कशाला टेन्शन घेते, असं तो तिला बोलू लागतो. तेव्हा संगीता म्हणते, तुम्ही एकटी किती वेळ करणार, आपल्या दोघांची जबाबदारी आहे ना. तेव्हा तो म्हणतो, अगं मी पुरुष आहे, मी करेल, पण तुला कसं जमेल हे. पण ती नवऱ्यासमोर म्हणते, नाही माझ्या मुलींसाठी मला हे करायचं आहे, मला काम करताना फक्त चांदीचा नाणा आणि चांदीची वाटी दिसत आहे, मला ते घेतल्याशिवाय चैनच पडणार नाही, माझ्या मुलीसाठी मी काहीही करेल, तिला तिच्या सासरी कधीही काही टोमणं ऐकायला मिळू नये म्हणून मी हे एवढे प्रयत्न करते. अहो होईल, आपण दोघं मिळून हे सगळं काम पटपट संपवूया आणि आपण दोघांनी मिळून केलं की ते काम लवकर होईल. तिचे वडील मग तयार होतात, ठीक आहे कर मग. मग ती म्हणते तुम्ही पुढे व्हा, मी येते. मग तो थोडासा पुढे जातो, ती थोडासा दम टाकते, देवाकडे प्रार्थना करते की मला हे सगळं करण्यासाठी बळ दे, आणि म्हणते खरं तर मला खूपच थकायला झालं आहे, माझ्याकडनं होत नाही, पण मी फक्त हे सगळं माझ्या मुलींसाठी करते, माझ्या मुलीला तिच्या सासरी कधीही कोणाची बोलणी खायला लागू नये, कधी त्यांना कमीपणा येऊ नये, मग एवढीच माझी अपेक्षा आहे. देवाकडे प्रार्थना करते की मला बळ दे देवी आई, मी हे सगळं करू शकेन. असं म्हणत ती पुन्हा कामाला लागते आणि नवऱ्याच्या बराबरीने काम करायचं ठरवते आणि देवाकडे एकच प्रार्थना करते की आम्हाला यश मिळू दे, ह्या सगळ्या गोष्टीतनं पैसेही मिळू दे आणि आपलं चांदीचं नाणं आणि वाटी घ्यायची इतके तरी पैसे मिळू दे. इकडे कलाला ऑफिसमधून येऊन सगळी तयारी करायची असते ती मंगळागौरीची. घरामध्ये सगळ्या वस्तू आणून ती सगळी मंगळागौरीची तयारी करू लागते आणि तिला आठवतं की आईला तर फोनच केला नाही, काय करत असेल, म्हणून आईला फोन लावते. तर कितीतरी रिंग वाजताय तरी आई फोनच उचलत नाही. मग ती म्हणते इतका वेळ झाला काय बरं फोन उचलत नसेल. मग ती पुन्हा ठरवते, तिच्या वडिलांच्या फोनवरती फोन करते. वडीलही फोन उचलत नाही, नक्की कुठे गेले असतील, बरं मी थोड्या वेळाने फोन करते असं म्हणत फोन कट करते आणि परत विचार करू लागते, दोघंही फोन उचलत नाही, काय अडचण तर नसेल. नाही जाऊ दे, थोड्या वेळाने काजललाच फोन करते, काजल घरी पोचलेली असेल तेव्हा तिच्याच फोनवर करून बोलेल. मग ती तिचं मंगळागौरीच्या सामानाची आवराआवर करू लागते आणि त्याच वेळेला तिथे अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो, रूममध्ये एवढा सगळा पसारा का करून ठेवला आहे, मला आवडत नाही माझ्या रूममध्ये एवढा पसारा झालेला, आता मी बसू कुठे बरं. एकतर ना तू हे सगळं पसारा करण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये एक नंबरच येशील कधी जर कॉम्पिटिशन ठरली तर. तेव्हा ती म्हणते, तुला मान्य आहे ना मी कुठले काम घेतलं त्याच्यात माझा एक नंबरच येतो, मी जिंकतेच, मग का माझ्याशी वाद घालत आहे. एकतर आबांनी सांगितलं होतं की मंगळागौरीची जितकी सामान आहे, जितकी तयारी असेल ती घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करा, म्हणून तोच प्रयत्न करण्यासाठी मी हे सगळं करत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, दरवेळेला आबांचं नाव पुढे करते आणि तुझी मनमानी करत राहते, मला अजिबात आवडत नाही तुझी मनमानी. तेव्हा ती आगाऊपणाने उत्तर देत असते आणि तो म्हणतो, तू दरवेळेला अति आगाऊपणा करते आणि सगळं बोलती बंद करते, तू आबांना सांगायलाच हवं होतं की मी हे सगळं करणार नाही. मग ती म्हणते, एक काम कर, तू जाऊन सांग की कला काहीच काम करणार नाही, तुम्ही सगळं विकत आणा, आहे हिंमत जायची. तेव्हा तो म्हणतो, हां आबांचं नाव घेतलं की मला काहीच बोलता येत नाही, तुला माहिती आहे, त्याच गोष्टीचा तू फायदा घेते आणि माझं तोंड बंद करते. तेव्हा ती म्हणते, एक काम करा, तुम्ही ना तयार होऊन या, तुमची फ्रेश झाल्यानंतर तुमची रूम तुम्हाला इथे सगळी चकाचक दिसेल, मी सगळं काही आवरून ठेवते, आता नाही इथे मला डोक्याला त्रास देऊ नको बरं, असं म्हणत ती त्याला
फ्रेश व्हायला काढून देते आणि आवरावर सुरू करते. पुढे आपल्याला मंगळागौरीच्या कार्यक्रमात असं पाहायला मिळेल की मंगळागौर पूजे करण्यासाठी कला आबांना नकार देते, कारण प्रत्येक वेळेला अद्वैत तिचा वापर करून घेतो. जेव्हा पाहिजे तेव्हा बायको बनवतो, पाहुणे गेल्यानंतर बायको नाही असं डिक्लेअर करतो. म्हणजे मी काय शोभेची बाहुली आहे दरवेळेला बायको बायको नाही बायको बायको नाही असं करायला. हे सगळं ऐकल्यानंतर आबांना अटॅक आल्यासारखं होतं आणि डॉक्टरसमोर ते सांगतात, माझ्या नातवाचा जेव्हा चांगला संसार होत नाही तेव्हा काय मला मुक्ती मिळणार नाही. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.